मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता फकीर बाबा सायलीला म्हणतात, तुला तुझं प्रेम हवं आहे ना, मग तुला ते मिळणारच. आणि कसं असतं ना, प्रेमामध्ये जखमा तर होणारच. आणि ते जर तू सहन केलं नाही तर तू तुझ्या मंजिलपर्यंत कशी पोहोचणार. तुझं प्रेम तुला मिळणारच आहे, परंतु तुझ्यासाठी ते मिळणं खूप कठीण आहे. असं जेव्हा आता बाबा म्हणतात तेव्हा सायली मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते, बाबा, माझं सर्वात जवळचं नातं माझ्यासाठी निभावणं हे कठीण होईल असं का म्हणताय तुम्ही. त्यावरती बाबा म्हणतात, तुझ्या हातात आहे ना ते फक्त काळेमणी नाही आहेत, ते जन्मोजन्मीचं बंधन आहे आणि याच्यामध्ये खरंच खूप ताकद आहे. आणि हे बंधन तुम्ही आम्ही नाही आहे, हे बंधन असं देवानेच बांधलंय. आणि अगं, ते जर बंधन तोडायचं असतं तर देवाने बांधलं असतं का. आता पोरी, थोडी श्रद्धा ठेव, कारण देवाचा आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी असणार आहे. तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावर आता छान असं हसू येतं, कारण आता फकीर बाबांनी तिला जे काही सांगितलं ते तिला पटलेलं असतं. आणि कधी ना कधी दिवस असा येईल की अर्जुन तुझा असेल, तुझ्या जवळ असेल आणि त्याचं प्रेमही तुला मिळेल, असं जेव्हा फकीर बाबा सांगतात तेव्हा सायलीला खरंच खूप आनंद होतो. आता हा अंधार जाऊन उजेड नक्कीच येणार, असं म्हणून फकीर बाबा तिला चांगला आशीर्वाद देतात आणि मग तेथून जातात. सायली आता खूप खुश असते. त्यांच्या या बोलण्यामुळे तिला थोडं का होईना मनात एक वेगळीच आशा निर्माण होते की कधीतरी माझे अर्जुन सर माझ्याकडे येणारच. तेव्हा सायली आता कुसुमकडे पाहून हसते, तर कुसुमला सुद्धा आनंद होतो की सायलीला चांगला आशीर्वाद मिळाला. काही वेळानंतर सायलीला असा भास होत असतो की माझे अर्जुन सर इकडे येणार म्हणून. ती आता दरवाजातून डोकावून डोकावून पाहत असते, परंतु समोरून आता मधुभाऊ येत असतात. त्यानंतर आता मधुभाऊंकडे पाहत असताना सायलीला समजतं अर्जुनची गाडी तिथे आली आहे, म्हणून ती त्या गाडीकडे आता पाहतच राहते. आणि त्यानंतर अर्जुन गाडीतून खाली उतरतो आणि धावतच इकडे सायलीकडे येत असतो. त्याचवेळी त्याला समजतं की सायली डोकावून डोकावून पाहती आहे, म्हणूनच तो आता तेथेच थांबतो आणि हळूहळू चालत सायलीकडे अत्यंत प्रेमाने पाहत असतो. सायली देखील तेवढ्याच प्रेमाने आता अर्जुनकडे पाहत असते आणि गालातच हसत असते. दोघेही एकमेकांवरून नजर हटवत नाही. चैतन्याला आपल्या मित्राचं हे प्रेम पाहून खूप आनंद होतो, तर आता दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. मधुभाऊंना काही समजत सुद्धा नसतं. पुढे जात असताना त्यांना समजतं सायली डोकावून मागे कुणाकडे तरी पाहती आहे, म्हणूनच लगेच ते मागे वळून पाहतात. त्यांना समजतं की इथे तर अर्जुन आहे आणि सायली व अर्जुन एकमेकांकडे पाहत होते, म्हणूनच ते आता रागातच अर्जुनला म्हणतात, काय रे, तुला कळत नाही का, मी 1000 वेळा सांगितले की इकडे जाऊ नकोस म्हणून. तर दुसरीकडे सायली पटकन दाराच्या पाठीमागे लपलेली असते आणि मग कुसुम ही बाहेर येते. मग त्यानंतर मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, काय रे, तुला लाजच नाही आहे का रे, परत परत इथे येतोस, तुला सभ्य माणसाची भाषा कळत नाही आहे का. अरे, आता आम्हाला जरा शांतपणे जगू देत, असं म्हणून ते आता वैतागूनच अर्जुनसमोर हात जोडतात. तेव्हा अर्जुन आता रिक्वेस्ट करत असतो, मधुभाऊ प्लीज तुम्ही ऐका, तो जोशी ना तुमची केस हाताबाहेर घालवेल, प्लीज तुम्ही मला केस लढू द्यात, असं म्हणून बिचारा अर्जुन हा सारखा सारखा रिक्वेस्ट करत असतो. अहो, मला तुमची आणि मिसेस सायलींची काळजी वाटते, म्हणून मी परत परत तुम्हाला रिक्वेस्ट करतोय मधुभाऊ, प्लीज मला लढू द्यात केस. आता सायली दाराच्या पाठीमागे उभी असते आणि घरात आलेल्या मधुभाऊंकडे पाहतच राहते. मधुभाऊ हे रागातच मागे वळून पुन्हा अर्जुनकडे पाहतात. अर्जुन अगदी तळमळीने सांगत असतो की प्लीज एकदा तरी केस लढू द्या, नाहीतर तुमचंच नुकसान होईल. रागात आता मधुभाऊ त्यावरती म्हणतात, झालं तेवढं नुकसान ना पुरेसा आहे, आता माझ्या सायलीवर तुझी सावलीसुद्धा पडायला नको. तेव्हा अर्जुनला समजतं सायली इथेच दाराच्या पाठीमागे उभी आहे, आता निघ तू, असं म्हणून आता मधुभाऊ चक्क आता दार लावून घेत असतात. तेव्हा अर्जुन आता लगेच ते दार पकडतो आणि तसंच थांबवून ठेवत सायलीकडे हळूच पाहतो आणि तिच्याकडे पाहून आता हसतो. त्यावेळी आता तो फक्त आणि फक्त सायलीसाठी एक क्षण माघार घेतो आणि म्हणतो, माहीत आहे तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, पण तो गमावलेला विश्वास ना मी पुन्हा मिळवेन मधुभाऊ.
तेव्हा सायली आता खूपच प्रेमाने अर्जुनकडे पाहते. पुढे आता अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन की तुमच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त आणि फक्त मीच आहे. तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो. तिचा चेहरा अगदी फुलाप्रमाणे खुलतो. ती आता मधुभाऊंकडे पाहतच राहते आणि हळूच डोकावून अर्जुनकडे सुद्धा. तेव्हा आता अर्जुन हात पुढे करतो आणि म्हणतो, मी वचन देतो तुम्हाला मधुभाऊ, एक दिवस तुम्ही स्वतःहून दार उघडाल मधुभाऊ, आणि त्याचबरोबर विश्वासाने सायलीचा हात माझ्या हातात द्याल. मला खात्री आहे तो दिवस काही लांब नाही, तो दिवस जवळ येणारच. असा आता जेव्हा अर्जुन म्हणतो ना, तेव्हा मधुभाऊ अजूनच रागात अर्जुनकडे पाहतात. पण अर्जुनला त्याचं काहीच वाटत नाही, कारण आता मधुभाऊंचा गमावलेला विश्वास त्याला पुन्हा मिळवायचा असतो आणि आपल्या सायलीला पुन्हा त्याला मानाने सन्मानाने घरी घेऊन जायचं असतं. त्यामुळे सायली ही अर्जुनकडे पाहतच राहते आणि तिलाही आनंद होतो. आता ती त्याच्याकडे पाहतच राहते. मग अर्जुन म्हणतो, तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची तुम्ही काळजी घ्या. आता अर्जुनच्या तोंडावर मधुभाऊंनी दार लावल्यामुळे सायलीला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. त्यामुळे ती आता दरवाजाजवळ जाते. अर्जुन अजून बाहेरच उभा असतो आणि त्याच्याही डोळ्यात पाणी असतं. अर्जुनच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या सायलीला सुद्धा सारखी सारखी अर्जुनची आठवण येत असते. म्हणूनच ती हसतच त्या दाराकडे पाहत असते. तिला असा भास होत असतो की अर्जुन बाहेर उभा आहे. अर्जुनलाही असा भास होतो की सायली इथे माझ्यासमोरच दरवाजाच्या बाजूने उभी आहे. ते दोघेही आता दरवाजावर हात ठेवतात आणि एकमेकांचं प्रेम अनुभवत असतात, कारण त्या दोघांनाही माहीत असतं की आपलं प्रेम हे खरं आहे. ते दोघेही खरंच खूप रडत असतात, कारण त्या दोघांनाही एकमेकांचा विरह आता सहन होत नसतो. सायली तर अर्जुनच्या प्रेमामध्ये पूर्णपणे खचून गेलेली असते, व्याकुळ झालेली असते. परंतु आता तिच्या मनात एक थोडी का होईना आशा निर्माण होते की काहीही झालं तरी माझे अर्जुन सर हार मानणार नाही आहेत. ही करून मधुभाऊंचा हा राग घालवणार, ते पण लवकरात लवकर, आणि मला मान सन्मानाने पुन्हा घरी घेऊन जाणार. आणि हाच अर्जुनवरचा तिचा विश्वास दृढ असल्यामुळे तिला आता कसलीच चिंता राहिलेली नसते. त्यानंतर अर्जुन आता तेथून जातो. इकडे पूर्णा आजी आणि कल्पना या दोघीही घरात असतात. तेव्हा त्या आता तन्वीची वाट पाहत असतात. तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते आणि मग कल्पना विचारते, काय ग तन्वी, ये ना घरात. मग प्रिया आता घरात जाऊन बसते. तेव्हा काय ग, चैतन्य आणि अर्जुन दोघेही कोर्टामध्येच गेले होते ना, आणि ते नाही आलेत का अजून घरी, असं आता कल्पना विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, नाही माऊमी, ते नाही आले घरी. मग आता तू त्यांच्याबरोबर का नाही आलीस. आता कल्पनाच्या या प्रश्नावर प्रियाला काय उत्तर द्यावं ना तेच कळत नाही, कारण अर्जुनने तिचा कोर्टामध्ये जो काही अपमान केलेला असतो तो तिच्या डोळ्यासमोरून असा फ्लॅशबॅक होतो, कारण अर्जुन तिला काडीचीही किंमत देत नसतो आणि हे तिला मनातून माहीत असतं. त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात, अगं कल्पना, तुला माहीत असेल ना की जेव्हा कोर्टामध्ये जायचं होतं तेव्हा तन्वी किती प्रेमाने म्हटली होती त्याला की तू मला घेऊन जा म्हणून कोर्टात, आपण तिकडेच जात आहोत. तर तो काय म्हणाला, नाही. मग अर्जुनना हल्ली माणुसकीच विसरलाय. आता त्याच्याकडून अपेक्षा करणं सुद्धा पूर्णपणे कठीण आहे. तेव्हा पूर्णाजींचा हात हातात घेत उगीच खोटं खोटं नाटक करत प्रिया म्हणते, पूर्णा आजी, अगं जाऊ दे ना. मी अर्जुनचा राग आता समजू शकते. तो ना सध्या डिस्टर्ब आहे म्हणून ग, पण हळूहळू त्याला कळेल ना की त्याची चूक नक्की काय आहे, आणि मी त्या दिवसाची नक्कीच वाट पाहेन. मग आता कल्पना म्हणते, तन्वी बेटा, तुझ्यामध्ये खरंच खूप संयम आहे बाळा, आणि तुला यामध्ये यश नक्कीच मिळेल. तेव्हा प्रिया आता असं साळसूतपणाचा आवानून अगदी छान छान गोड गोड बोलून कल्पना व पूर्णाजीचं मन जिंकून घेण्याचा फक्त प्रयत्न करत असते. तेव्हा आता प्रिया पुढे म्हणते की मला फक्त तुमची मदत हवी आहे. तेव्हा आमची मदत कशासाठी, असं आता त्या दोघीही विचारतात. मग प्रिया म्हणते, कसं आहे ना, लहानपणापासून अर्जुन आणि माझी छान मैत्री आहे. ती माझ्या बाजूने मैत्री तशीच आहे, पण मला आता प्रेमानेच आणि त्या मैत्रीनेच अर्जुनला जवळ करून घ्यायचंय.
त्यामुळे मला तुमची मदत हवी आहे. मला अर्जुनचं मन पुन्हा जिंकून घेऊन त्याच्या नजरेत चांगलं बनायचे असं प्रिया आता म्हणते. म्हणजे त्याच्या आवडीनिवडी काय आहेत ते तुम्ही मला सांगा. मग आता कल्पना म्हणते, हो नक्कीच सांगेन. अगं त्याला ना खरंच इंडियन फूड खूप आवडतात आणि रव्याची ओलं खोबरं घातलेली खीर तर खरंच खूप आवडते. भेंडीची भाजी खूप आवडते. कारण तो तिकडे असताना सुद्धा म्हणायचा, मला रव्याची खीर खायची इच्छा झाली आहे, त्याचबरोबर भेंडीची भाजी खाण्याची इच्छा झाली आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तुला सांगितलं ना कल्पनाने की अर्जुनला भेंडीची भाजी किती आवडते ते. तेव्हा प्रिया म्हणते, मग मी आजच बनवणार भेंडीची भाजी आणि रव्याची खीर. आज हा बेत आपल्या घरात होणारच. त्या मनात ठरवते की अर्जुनला जर इम्प्रेस करायचं असेल तर त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायचे. त्या मधुभाऊ जेवायला बसलेले असतात. सायली त्यांच्यासमोर ताट आणून ठेवते. तेव्हा मधुभाऊ ताटामध्ये रव्याची खीर पाहतात आणि म्हणतात, काय हे असं गोडधोड आज बनवण्याची काही गरज होती का? म्हणजे तो अर्जुन सुभेदार येऊन गेला त्याचा आनंद सेलिब्रेट करतीये की काय तू? त्याच वेळी आता सायली म्हणते, नाही मधुभाऊ, अहो ही रव्याची खीर तर मी दुपारीच बनवली होती नैवेद्याला. मग आता कुसुम म्हणते की मधुभाऊ तुम्ही पण असं का बोलताय, कळतच नाही. सायलीने ही खीर दुपारी बनवली आहे आणि तिला काय माहीत की अर्जुन इकडे येणार आहे म्हणून. तेव्हा हे सांगण्यासाठी काही ज्योतिषाची गरज आहे का, असं मधुभाऊ कुसुमला म्हणतात आणि गप्प बसवतात. मग आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला रव्याची खीर खूप आवडते ना, मग चाखून बघा ना, एकदा टेस्ट करून पहा ना, कशी झाली आहे ते सांगा ना. त्यावरती मधुभाऊ म्हणतात की तर तोंडाची चवच गेली आहे. कारण आता कुठलाही पदार्थ खाल्ला तरीही कडूच लागतो. आता यापुढे तो अर्जुन सुभेदार कुठलाही पदार्थ गोड लागू देणार नाही, एवढं तर मला माहीत आहे. तेव्हा सायलीने आता सरळ प्रश्न विचारला आणि मधुभाऊ त्याचं वेडवाकडंच उत्तर देत आहेत. हे पाहताच आता सायलीच तेथून निघून जाते. पुढे आता मधुभाऊ म्हणतात, स्वतःला सायलीसाठी योग्य जोडीदार सिद्ध करणार आहे म्हणे. त्या खोटारड्याला आता कितीही प्रयत्न करत राहू दे, कितीही युग लोटली तरीही मी मात्र बदलणार नाही, हे नक्कीच. तर दुसरीकडे प्रियाने आता किचनचा ताबा घेतलेला असतो. ती विमलला म्हणत असते की हे पहा, मला रव्याचा डबा कुठे आहे ना ते काढून द्या. ती स्वतः आता भेंडीच्या भाजीची तयारी करत असते. त्याचवेळी कल्पना आणि पूर्णाजी या कौतुकाने आता लगेच तिच्याकडे पाहत असतात. कारण अर्जुनला खुश ठेवण्यासाठी ती किती मनापासून प्रयत्न करते हे त्यांना आता समजतं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तन्वी बेटा तुला जमेल ना तेवढंच कर हां. तेव्हा ती म्हणते, हो पूर्णाजी, म्हणजे चवीची काही गॅरंटी नाही पण मी प्रयत्न तर करणारच आहे. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, हीच तुझी इच्छा ना, चव बनून तुझ्या स्वयंपाकात उतरेल. त्यावेळी प्रिया विचारते, खरंच का पूर्णाजी? मग पूर्णाजी म्हणतात, हो. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी अगं तुला घरची कामं अजिबात जमत नाही. हे जे तू खरं बोलतीये ना ते पाहूनच आणि ते ऐकूनच मला खरंच खूप छान वाटतं. आणि तुला शिकण्याची इच्छा आहे ना, आणि हेच खूप आहे आमच्यासाठी. मग प्रिया आता मनातच विचार करते की ही इच्छा असण्याची ॲक्टिंग तर मला आता करावीच लागेल. तुमच्या डोक्यात आता माझं लग्न अर्जुन बरोबर लावून देण्याची कल्पना तरी मग कशी सुचेल, असं म्हणून ती त्या दोघींकडे पाहून हसते. त्यानंतर पूर्णाजी कल्पनाला म्हणतात, अगं आपण तन्वीला ओळखण्यात खरंच खूप मोठी चूक केली गं. म्हणजेच तिच्या डोळ्यात अर्जुनबद्दलचं प्रेम आपल्याला कळत होतं. कल्पना म्हणते, तरीही आपण त्या खोट्या मुलीच्या गोड बोलण्याला भुललो, बरोबर ना? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आता ते सगळं काही संपलं आहे आणि आपलं घर असं चुकीच्या व्यक्तीच्या हातात नाही आहे आता. याचाच आपण आनंद मानूयात. तेव्हा प्रिया हे सगळं बोलणं ऐकत असते आणि गालातच हसत असते. घरच्यांबरोबर गोड गोड बोलून मी यांना इम्प्रेस करून घेणार, म्हणजे हे माझं अर्जुन बरोबर लग्न लावून देतील आणि माझा पहिला प्लॅन हा सक्सेस होईल, असं प्रियाला आता मनातून वाटत असतं. दुसरीकडे जोशी हा महिपतला भेटायला आलेला असतो. साक्षी सुद्धा तेथेच बसलेली असते. त्यावेळी जोशी विचारतो, काय महिपतराव, अहो अर्जुन सुभेदाराचं नाक कापायचं ना माझ्या डोक्यातच होतं आणि कसं नाक कापलं मग कोर्टात त्याचं, मी कशी धांदल उडवली त्याची, म्हणजे कशा प्रकारे मी सगळे पुरावे फिरवले, त्याचबरोबर
मी कसं अर्जुन सुभेदाराला पायावर पाय टाकून आता तेथे जोशी वकील बसलेला असतो तेव्हा महिपत म्हणतोय, जोशा तुझा हा पाय ना अगोदर खाली घे. मग आता जोशी लगेच पाय खाली घेतो. मग महिपत त्याला म्हणतो की काही स्वप्न ना रात्रीची बघायची सुद्धा बाकी ठेव जरा, कारण ती स्वप्न अशी पूर्ण होतील असं समजून तू अजिबात उडू नकोस. कारण तो अर्जुन सुभेदार ना त्या बाहुलीसारखा आहे, जिला अशी बुक्की मारली की ती पडते म्हणून, आणि त्याचबरोबर तीच बाहुली पुन्हा एकदा उभी राहते. अरे ती बाहुली खाली पाडल्यानंतर कशी उभी राहते ना, तसा तो अर्जुन सुभेदार आहे. त्याला कितीही असा खाली पाडला ना तरीही तो उभा राहतो म्हणजे राहतोच. त्याचवेळी साक्षी आता म्हणते, करेक्ट आहे, कारण कोर्टामध्ये क्रॉस क्वेश्चन केले नाही, इथेच तुम्ही खरं चुकलात. आणि त्याचबरोबर त्याला समजलं असेल की इथेच काहीतरी मेजर गडबड आहे, त्यामुळे अर्जुन सुभेदाराला असं अंडर एस्टिमेट करून नाही चालणार. ती आता महिपत म्हणतो, हे बघ जोशा, कोर्टामध्ये जे काही झालं ते आता तोंडाच्या वाफा समजून असं सोडून देऊ नकोस, कारण तो अर्जुन सुभेदार जे बोलतो ना ते करतो म्हणजे करतोच. तेव्हा जोशी जरा घाबरतो. त्यानंतर साक्षी म्हणते, पण यावेळी माझा त्या केसशी काहीही संबंध नाहीये, त्यामुळे तो अर्जुन सुभेदार तर माझं काहीही वाकडं करणार नाही. तेव्हा माझी मुलगी खरंच खूप भाबडी आहे. तिच्याकडे असा बघून महिपत आता जोशीला म्हणतो, अरे तिला काही या गोष्टींमधलं कळत नाही, परंतु ती जे बोलतीये ना तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या महिपत हा जोशीला धमकीच देत असतो की माझी मुलगी जसं म्हणतीये ना, म्हणजेच की या केसशी माझा काही संबंध नाही आणि यापुढचे जे काही पुरावे असतील ते तू गोळा करायचे, आणि केसशी कसा संबंध नाही ना हे तू आता कोर्टासमोर सिद्ध करायचं. हे आता महिपत अप्रत्यक्षरित्या जोशीला सांगतो. आणि जर तू असं केलं नाही ना, तर नाहीतर मी तुझं नरडं असं दाबीन ना की तुला कळणारच नाही की अरे आपण मेलो तरी कधी, असं जोशीला तो आता धमकीच देतो. त्यामुळे जोशी जरा चापापतो. त्याचवेळी आता साक्षी म्हणते, अण्णा अहो असं का करताय, त्यांच्यामुळेच आपण वाचलोय आणि तुम्ही त्यांनाच धमकी देतायत. सेन्स ऑफ ह्युमर. जोशी आता लगेच साक्षीकडे पाहतो. तेव्हा साक्षी म्हणते, अहो आमच्या अण्णाचा सेन्स ऑफ ह्युमरच तसा आहे. तेव्हा आता महिपत जोराजोरात हसू लागतो. मग आता अरे हस हस, मी काही नाही करत, हस, असं आता महिपत हा जोशीला म्हणतो. आता जोशी मोठ्याने खिदी हसू लागतो आणि त्याला महिपतच्या या स्वभावाचा अंदाजच येत नाही. तर साक्षी आता महिपतकडे पाहतच राहते, कारण आता तिला माहीत असतं की आपले अण्णा नक्की कसे आहेत ते. दुसरीकडे आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. कल्पना म्हणते की बाळा तन्वी तू सुद्धा बस ना गं जेवायला. तेव्हा तन्वी म्हणते, नाही मामी, अगोदर तू बसायचं जेवायला, आम्ही नंतर जेवतो. कल्पना म्हणते, अगं अगोदर लहानांनी जेवायचं असतं मग मोठ्यांनी. त्यावेळी तन्वी म्हणते, नाही हां, अगोदर तुम्ही जेवा, नंतर मी बसते की जेवायला. त्याचवेळी आता पूर्णाजीसुद्धा हट्ट करतात आणि अस्मितासुद्धा म्हणते की मम्मा प्लीज अगं बस की जेवायला, तन्वी एवढं म्हणते ना, मग बसायचं ना गं. तेव्हा कल्पना आता ठीक आहे असं म्हणते आणि जेवायला बसते. आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तेथे आलेले असतात आणि जेवणासाठी बसतात. परंतु आता प्रिया लगेच म्हणते की विमलताई, अहो ती भेंडीची भाजी आहे ना ती गरम झाली का हो, मला अर्जुनला जेवायला वाढायचंय. तेव्हा अर्जुनच्या तळपायाच्या अक्षरशः मस्तकात जाते आणि तो रागातच तिच्याकडे पाहत डोक्याला हात लावतो, कारण ही खोटारडी प्रिया जरी त्याच्या समोर आली ना त्याला अजिबात आवडत नसतं. दुसरीकडे सायली किचनमध्ये जाते आणि अर्जुनच्या आवडीची जी तिने खीर बनवलेली असते रव्याची, ओल्या खोबऱ्याची, ती खीर आता ती स्वतः खाते आणि अर्जुनच्या आठवणीमध्ये अगदी रमून जाते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य असतं, एक वेगळंच तेज असतं. तेव्हा आता कुसुम तेथे येते आणि म्हणते, काय गं. तेव्हा सायली जोरातच दचकते, कारण सायली ही पूर्णपणे तिच्या स्वप्नात आता रंगून गेलेली असते. मग कुसुम म्हणते, काय गं, अगं उभ्याने का खातीयेस, डायरेक्ट तू जेवायलाच बस ना, असं म्हणून ती सायलीला सांगत असते. तेव्हा सायली मात्र तिचं ऐकत नाही.
ती पुन्हा पुन्हा खीर खाऊ लागते. सायलीच्या त्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून आता कुसुमलाही जरा आनंदच होतो. मग आता ती म्हणते, काय बाई, तुझं ना आपलं एक एक खुळच असतं हां. तू बसून घे बरं, मी तुला जेवायला वाढते. असं जेव्हा कुसुम म्हणते तेव्हा सायली म्हणते, नको कुसुमताई, मी ना आपली खीरच खाते, मला आज फक्त आणि फक्त खीरच खायची आहे. तेव्हा कुसुम आता आश्चर्याने तिच्याकडे पाहते. त्यानंतर आता कुसुम ही तेथेच थांबते. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई, या खिरीमध्ये जसा गोडवा आहे ना, तसाच आता माझ्या आयुष्यात असाच गोडवा यायला हवा. तेव्हा आता कुसुमला तिचं हे बोलणं काही समजत नाही, म्हणून ती तिच्याकडे पाहतच राहते. तर सायली आपली खीर खाण्यामध्ये अगदी मग्नच होऊन जाते आणि तिला अर्जुनची खरंच खूप म्हणजे खूप आठवणसुद्धा येत असते. तेव्हा आता तिला ते सुद्धा अर्जुनचं बोलणं आठवत असतं, कारण त्याने मधुभाऊंना जो शब्द दिलेला असतो की मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन की तुमच्या सायलीसाठी मीच कसा परफेक्ट आहे, आणि तुम्ही जेव्हा स्वतःहून सायलीचा हात माझ्या हातात द्याल ना, तो दिवस माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा असेल. तेव्हा आता अर्जुनचं ते बोलणं आठवून आठवून सायली आता त्याच्या स्वप्नात अगदी रंगून जाते आणि आपले डोळे मिटते आणि सारखं सारखं अर्जुनचं ते बोलणं ती आठवत असते. आणि तिचा तेवढा अर्जुनवर विश्वाससुद्धा असतो की एक ना एक दिवस माझे अर्जुन सर माझ्याकडे येतील आणि विश्वासाने माझा हात हातात घेतील आणि मधुभाऊंना प्रूव्हसुद्धा करून दाखवतील की मीच सायलीसाठी कसा परफेक्ट आहे. त्याचबरोबर आम्हाला सर्व अडचणींतून फक्त आणि फक्त हे अर्जुन सरच बाहेर काढणार. आता हे सगळं काही आठवून सायली अर्जुनच्या अजूनच प्रेमात पडते. तिच्यामध्ये एक वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा आलेली असते आणि अर्जुनच्या स्वप्नात ती हरवून जाते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्य दोघेही स्टडी रूममध्ये असतात. तेव्हा अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, आता माझ्यासाठी फक्त आणि फक्त मधुभाऊ इम्पॉर्टंट आहेत, कारण मधुभाऊंचं मन जिंकणं माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. काहीही करून मला त्यांना खुश ठेवायचं आहे. त्यांच्या मनात एक वेगळी जागा मला निर्माण करायची आहे की कशाप्रकारे मीच त्यांचा जावई म्हणून परफेक्ट आहे. अरे, तूच मला चैतन्य सांगितलं होतंस ना की मिसेस सायलींच्या मनापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे त्यावर मधुभाऊ असे तलवार घेऊन उभे आहेत आणि तीच तलवार मला त्यांच्या हातातनं काढायची आहे आणि त्या तलवारीच्या जागी प्रेमाचा, शांतीचा पांढरा झेंडा बघायचा आहे मला. दुसरीकडे आता मधुभाऊ हे आजारी असतात, त्यांना ताप भरलेला असतो. तेव्हा सतत सायली आणि दोघीही मधुभाऊंना फोर्स करत असतात की आपल्याला डॉक्टरकडे जायचंय, परंतु मधुभाऊ ऐकतच नाही. ते म्हणतात की मी अजिबात डॉक्टरकडे येणार नाही. त्यावेळी सायली आणि कुसुमला या गोष्टीचं खूप टेन्शन येतं की मधुभाऊ जर डॉक्टरकडे गेले नाहीत तर त्यांची तब्येत अजूनच खालावेल. आणि जेव्हा अर्जुनला हे समजतं की मधुभाऊ डॉक्टरकडे जात नाहीये, तर तो आता लगेच सायली राहते ना त्या ठिकाणी येतो आणि मोठ्याने बाईक घेऊन मोठ्यानेच तो फ्री मेडिकल कॅम्प असं ओरडत असतो. आता तेथे अख्खी डॉक्टरांची फोर्सच घेऊन आलेला असतो आणि मोठ्यानेच तो आता अनाऊन्स करत असतो की फ्री मेडिकल कॅम्प. तेथे नर्ससुद्धा असतात, त्याचबरोबर डॉक्टरसुद्धा आलेले असतात. आणि मग दोन जे ऑर्डबॉय असतात ते आता मधुभाऊंचे दोन्हीही हात पकडतात आणि तेथे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तेथे डॉक्टरांजवळ घेऊन येतात. परंतु मधुभाऊ खूप हट्टी असतात, ते आता अजिबात कुणाचं ऐकत नसतात. तरीही आता ते ऑर्डबॉयसुद्धा ऐकत नाही. मग आता अर्जुन मोठ्यानेच अनाऊन्स करतो की एक हट्टी पेशंट आहे आणि ते पेशंट वृद्ध आहेत, ते अजिबात ऐकतच नाहीत. ते म्हणतात की उपचारच करायचे नाही. तो आता सरळ सरळ मधुभाऊंनाच तसं बोलत असतो. तेव्हा आता कुसुम आणि सायली या दोघीही आता अर्जुनचं हे नवीनच रूप पाहून खूप हसतात आणि मग आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुनची नजरसुद्धा सायलीवर पडते आणि ते दोघेही एकमेकांकडे पाहून खूपच हसतात. मग आता तुमच्या चेहऱ्यावरील हे हसू पाहण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, असं आता अर्जुन म्हणतो आणि सायलीकडे खूप प्रेमाने पाहत राहतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.